परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायकं गुरुनमामि साकरुणामि येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साकरवंश विख्यातं ज्ञानदान परायण विनायकं गुरु वंदे भव वंदे मुक्तये। ज्ञान प्रताप वचन अमृत भाव पठितम इति बुद्धि ज्ञानेश भगवान आप श्रीमात गुरा नमस्ते। आता जरा दात बदलावं लागते, शब्द बरोबर नाही का ना। 5-6 वर्ष झालं दाता बसून आता बघ। हां चला। जीवन को घटादि कण के ज्ञान ते आवरण भंग और विषय लांब गेला तो विषय त्याला पड लांब गेलाय। इकडा मी दाखवतो पटकन लांब गेलाय। ह्या पानावर ह्या पानावर ह्या दोन चाकड्यापासून वाच। हे 2 चाकड्या आहे ना, नाही झालेलाच विषय म्हणून नको वेळ झाला। हे 1 चाकड आहे बघ। हां तिथूनच वाचायचं। हां वाच। काय चिंतन केलं या ग्रंथकर्त्याने। विषयवारी आकडा उजळण्याचे आकडे दिले विषयवारी, आणि इतका स्पष्ट विषय लिहिला, भीड नाही त्यात याच्यात। निर्भीड खराच एक गुरुजींचं चिंतन जो खरा निर्भीड आहे ते आत बाहेर निर्भीडच असतो। चला। जीवन को घटादि कण के ज्ञान ते आवरण भंग और विषय जो घटादिक तिनका प्रकाश होवे है, और ब्रह्म रूप ते आत्मा का ज्ञान जो जीवन को होवे है। तहाँ ज्ञान का विषय जो आत्मा ताका आवरण भंग तो ज्ञान ते होवे है, और आत्म विषय स्वयं प्रकाश है। याते आत्मज्ञान ते विषय का प्रकाश होवे नहीं। ऐसे ईश्वर को माया की वृत्ति रूप जो अहम ब्रह्मास्मि ऐसा ज्ञान ताका विषय ईश्वर की आत्मा सो आवरण रहित स्वयं प्रकाश है। याते आवरण भंग वा विषय का प्रकाश ईश्वर के ज्ञान का प्रयोजन नहीं। विषय आपला असा चालला, जीव आणि ईश्वर याच्यातला विचार चालला। जीव हा अविद्या हे असायचं, अविद्या विशिष्ट आहे, आणि त्याचं कार्य अध्यास कोणी पंचमहाभूताचं म्हणते, कोणी शरीर, कोणी सांगतात झालं। पण भूताचं शरीर म्हणा किंवा जीवाचं शरीर अविद्या चैतन्य, त्याला ज्ञानाची गरज आहे, आणि त्याला ते स्वरूप ज्ञानाची गरज असल्यामुळे त्याला गुरुच्या द्वारे त्याने विचार करून ज्ञान ऐकतो। ईश्वरात तसं नाही। रामकृष्ण जे पण तसे शरीर नाही का, तर ती माया कार्य असल्यामुळे त्याला जसं जीवाला अविद्या निवृत्त करून मी ब्रह्म आहे किंवा मी आत्मा आहे असं जसं ज्ञान होतं तसं। पण याचा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे की बाकीच्या पदार्थामध्ये 2 पदार्थाची आवश्यकता आहे, प्रमाणाचे ज्ञानाचे। पण आत्मस्वरूप जे असणार ते स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याच्या ठिकाणचं फक्त आवरण नाहीसं करायचं आहे, ते बी त्याच्या ठिकाणी आवरण नाही। तुम्ही रडत आलात, तुम्ही आत्मस्वरूप आहे, तर तुम्ही तुमच्या स्वरूपाला ओळखत नाहीत म्हणून तुम्ही रडत आलात। स्वची अनओळख नाही आहे तुम्हाला। स्वची ओळख झाल्यानंतर आवरण नाहीसं होत आहे,
म्हणून स्वयंप्रकाश ज्ञानाच्या दृष्टीने तुम्ही कायमचे ज्ञान स्वरूपच आहात, परंतु ही कळना म्हणून ज्ञानाची गरज आहे आणि त्या ज्ञानाने अज्ञान नाहीच होतं. आणि स्वयंप्रकाश हे पहिलंच आहे, त्याच्यामुळे त्याचे ज्ञान होण्याची काही गरज नाही कोणाची, आत्म्याची. आणि ईश्वरालाच नाही. ईश्वराला मी ज्ञानरूप आहे, मला ब्रह्मप्राप्ती व्हायची, मोक्षही त्याच्याकडे नाही, कारण ते शुद्ध सत्वगुण आहे ना. आणि तुमचा मलिन सत्वगुण आहे. मलिन सत्वगुणामुळे हे तुम्हाला ऐकावं लागतं, चिंतन करावं लागतं त्याला. हां. जैसे जीवन मुक्त विद्वान को निरावरण आत्मा को विषय करने वाली अंतकरण की अहम ब्रह्मास्मि ऐसी वृत्ति आवरण भंगादिक प्रयोजन रहित होवे हे. तशी ती बी गोष्ट ज्याला प्राप्त झाली त्याला अहम ब्रह्मास्मी वृत्तीची गरज नाही. जीवनमुक्त पुरुष एकच आहे, ज्याचं वाचार्थ नाम अंतकरण विशिष्ट चैतन्य, त्यातलं अंतकरणाचं चैतन्य असलं विचाराच्या द्वारे मी साक्षी असं आहे. आणि उपाधी असणारे अंतकरण हे दर्शी आहे. आणि अंतकरण उपाधी दर्श ठरल्यामुळे त्याच्या ठिकाणी सत्व नाही. आणि विचाराद्वारे तुम्हाला मी साक्षी द्रष्ट आहे असं जो जीवनमुक्त महात्मा आहे. जीवनमुक्त महात्म्याला कर्तव्य नाही. जीवनमुक्त महात्मा म्हणजे ज्याला खास जगत मिथ्यात्व निश्चय झाला, ज्याला खास लिंग देह ज्याचा बाधित झाला तो जीवनमुक्त. आणि बाकीचे अभ्यास असते झालं. जीवनमुक्त या शब्दाचा अर्थ ज्याच्यामुळे जीवदर्शन तुम्हाला प्राप्त आहे, ज्याच्यामुळे न कळण्याने तुम्ही सुखदुःख भोगतात, ते तुमचं स्वरूप कळल्यानंतर अज्ञान तत्कार्य दृश्य ठरल्यानंतर तो जीवनमुक्त. आणि ते त्यात असून ते वेगळे आहेत. त्या जगात असून, अंतकरणात असून, देहात असून ते वेगळे आहेत. जर तसं नसतंच तर आपल्यापर्यंत ज्ञान परंपरा कशी आली असती. हां, तुकोबाराय ज्ञानावर आपल्याकरता का होईना, त्यांना कुठली गरज नाही, तरी पण जीवनमुक्तीचं त्यांनी सोंग घेऊन तुमच्यापर्यंत ज्ञानदान केलं आहे. जर विधेयमुक्तच जर म्हटलात, बोधकत्व जीवाचा उद्धार कसा होईल, म्हणून स्वतः आपल्या अवस्थेत असून जगमिथ्यात्व निश्चयात असून जगमिथ्यात्वाचं निश्चयाचं ज्ञान तुम्हाला शिकवतात किंवा सांगतात. आणि ते जगमिथ्या म्हणजे काय, जीवदशा. जीवदशा म्हणजे अंतकरण विशिष्ट चैतन्य काही म्हणतात, काही अविद्या विशिष्ट चैतन्य म्हणतात. त्यातला अविद्या भाग किंवा अंतकरण भाग वेगळा ठेवायचा. त्याच्यामध्ये जो चिदाभास आहे त्या चिदाभासाचं लक्षांश असणारे साक्षी चेतन ते कळलं जातं हे जीवाला. पण जीवनमुक्त पुरुषाला हे पहिलंच कळल्यामुळे त्याला कर्तव्य काही राहिलं नाही. म्हणून इथं जीव हा तोमपदाचा वाचार्थ आहे आणि तोमपदाचा लक्षार्थ साक्षी चेतन आहे असं त्या जीवनमुक्ताला कळलं. म्हणून त्यालाही कर्तव्य नाही, ईश्वराला कर्तव्य नाही, फक्त कर्तव्य आहे साधकाला. इस रीति से तैसे ईश्वर को भी आवरण भंगादिक प्रयोजन विना माया की वृत्ति रूप अहम ब्रह्मास्मि ऐसा ज्ञान उपदेशादिकते बिना होवे हे. तर ईश्वराला नाही आणि जीवनमुक्ताला नाही, कारण जीवनमुक्त ज्ञानी झाल्यामुळे त्याला ज्ञानप्राप्तीची गरज नाही आणि ईश्वराला ज्ञानप्राप्तीची गरज, कारण ते शुद्ध सत्वगुण असल्यामुळे मी ब्रह्म आहे असं कळून घ्यायची गरज नाही. आणि जीवनमुक्ताला मी ब्रह्म आहे असं कळल्यामुळे त्याला कशाची गरज नाही. इस रीति से रामकृष्णादिकन को जीवन ते विलक्षणता ईश्वरता है. म्हणून अशा रीतीनं रामकृष्णादिकाला जीवाच्या विलक्षण म्हणजे जीवाच्या वेगळे लक्षणाने, जीवाचं लक्षण काय आणि ईश्वराचं लक्षण काय, तर ईश्वर सर्वज्ञ सर्वशक्तिमान माया विग्रह, त्याला बंधन नाही, त्याला कर्म अधीन नाही. आणि जीव याच्या उलट आहे, कर्म अधीन आहे, बंधमुक्त आहे, सुख दुःख युक्त आहे, जन्म मरण आणवित आहे, अंतःकरणाचे धर्म घेऊन दुःख भोगतो, ही जीवाचं लक्षण. म्हणून ह्या जीवाच्या लक्षणावर ईश्वर लक्षण वेगळे. म्हणून रामकृष्णादिकांचे शरीर माया करत असल्यामुळे त्यांना बंधन नाही आणि जीवालाही बंधन आहे. परंतु हे बंधन श्रीगुरूच्या कृपाद्वारे, श्रीगुरूंच्या तत्वमसी महावाक्याद्वारे जीवाचं निवारण होतं, आवरण नाहीच होतं आहे. तसं रामकृष्णादिकाला नाही एवढंच. आणि तुम्हाला मात्र करावं लागेल, तुम्हाला कळून घ्यावं लागेल. चला. तो
इस रीति से रामकृष्णादिकन को जीवन की विलक्षणता ईश्वरता है, हाँ तो भी हाँ. तिनका शरीर माया रचित है, या ते ब्रह्म नाही किंतु मिथ्या है. हे फार मोठं लक्षात ठेवायचं. हे लोक त्या शरीराला मानतात, कोणाच्या रामकृष्णजीकांच्या शरीराला. खूप मोठं महत्त्वाचा विषय. हो, हे लोक रामकृष्णाजीकांच्या शरीराला देव म्हणून बसल्याशी आंधळेच झालं. आकार कुठलाही असलेलं ते चेतन नाही झालं, आकार रहित चेतन नाही झालं. मग ते रामकृष्णाचं असो त्या जीवाचं असो, आकार म्हणलं की ते ब्रह्म नाही. मग त्याचं अधिष्ठान असणारं चेतन ते ब्रह्म आहे आणि ते स्वरूप मुक्त आहे. ते कोण रामकृष्ण. पण शरीर मात्र त्यांचं ब्रह्म नाही. मग ते माया कार्य असो किंवा भूताचं कार्य असो, माया कार्य असलं तरी शरीर असतं, ते ब्रह्म नाही. आणि जीवाचं पंचमहाभूताचं शरीर असलं तर ते ब्रह्म नाही. मग ब्रह्म ही उपाधिरहित आहे. आकार म्हणलं की जी कंस असो ते ब्रह्म नाही. मग ह्याला किती आम्ही उदाहरण सांगतो, नेहमी सांगतो. आमच्या गुरूंची आठवणी काय सांगतात, तुम्ही ज्यावेळेस अलंकार घालतात त्यावेळेस अलंकार म्हणून घालतात आणि पैसे देता मात्र सोनं म्हणून देतात. याच वेळेस तुम्ही जरा लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस अलंकार घालतात त्यावेळेस अलंकार बुद्धी असते, पण पैसे देताना धातूची बुद्धी असते. तसं हे जीवनमुक्त असो किंवा ईश्वर असो, त्यांना कारणाची नजर आहे. कारण म्हणजे स्वस्वरूपाची ओळख आहे. स्वस्वरूपाची ओळख असल्यामुळे त्यांना कशाची गरज नाही, कर्तव्य नाही त्याला. आणि रामकृष्णाजीकांचं शरीर जरी असलं आकाराचं, हां हे लक्षात ठेवा, रामकृष्णाजीकांचं शरीर जरी आकाराचं असलं तरी ब्रह्म नाही. हां, फक्त उपाधी फरक आहे. त्यांचे शुद्ध सत्वगुण उपाधी आहे आणि तुमचे मलिन सत्वगुण उपाधी आहे. मग त्याच्यावर घोंगडीचं रूप किती काळ मावलं ना, कारण तुझी घोंगडी चांगली चांगलीचे आम्हा असं का दिली ओंगळी रे, स्वगत सच्चिदानंद शुद्ध सत्वगुण मिळले रे. ही कोणाची? ईश्वराचे. मग त्यांना बंधनाची नाही, त्यांना ब्रह्मप्राप्तीचं विचाराची गरज नाही. तुम्हाला मात्र आहे. तुम्हाला जन्ममरण वाटतं आहे, तुम्हाला सुखदुःख वाटतं आहे, तुम्हाला जितकं बोलू तितकं कमी, तुम्हाला जितकं बोलू तितकं कमी. त्याचं नाव जीव. आणि जीवाची एकच असणे. जीव हे या शब्दाचा फार मोठा एक विषय. कोणता? तो अंतकर विशिष्ट चैतन्य घ्या किंवा अविद्या विशिष्ट चैतन्य घ्या. ज्याला सुखदुःख होतं, ज्याला मनाचा मार बसतो, ज्याचं मन ज्याला कळत नाही, मन ज्याचा संकल्प ज्याला पूर्ण करता येत नाही किंवा ज्याच्याने होत नाही तो जीव. मग संकल्प ज्याचा पूर्ण होत नाही त्याला जीव म्हणावं. आणि ज्याला संकल्प नाही तो साधू म्हणावं. आणि ज्याला संकल्प आहे पण संकल्पाचं बंधन नाही त्याला ईश्वर म्हणावं. मग आता आणि ह्या सगळेच अधिष्ठान तुम्ही आहेत मात्र, पण आकार ब्रह्म नाही. म्हणून नाम आणि रूप हे मायाच आहे. आणि अस्ति भाती प्रिय तुमचं आहे. अस्ति म्हणजे आहे, भाती म्हणजे प्रत्यय येतो, आणि प्रिय म्हणजे आनंद. आता याच्यामध्ये तुम्हाला कळलं तर मग थोडंसं विषय घेतो. वृत्तीच्या पाठीमागं वृत्तीच्या मुळाशी सच्चिदानंद आहे, वृत्तीच्या पुढाशी अस्तिभाती प्रिय आहे. आता हे तुमच्या समोर आहे, हे वृत्तीच्या समोर आहे. ही या वृत्तीच्या ठिकाणी समोर पदार्थाच्या ठिकाणी 5 अंश आहेत. त्यात 5 अंशामध्ये अस्तिभाती प्रिय ही अधिष्ठान चैतन्यच आहेत. आणि नाम आणि रूप ही मायाच आहेत. म्हणून मायामध्ये मायाचं 2 अंश घ्यायचं, नाम आणि रूप, चैतन्य चैतन्य. म्हणून काय करायचं, इथं वृत्तीच्या समोर अस्तिभाती प्रियांनी पाहायचं आणि वृत्तीच्या पाठीमागं सच्चिदानंद पाहायचं. हे अभ्यासा करताय. पण हे मी तुम्हाला बाजूला विषय का सांगितला की माया कार्य असणार आहे ईश्वराचं सगुण साकार शरीर असणं ते ब्रह्म नाही, एवढं सांगायचं आम्हाला. म्हणून तर भागवतामध्ये नाथांच्या भागवताचा विषय आलेला आहे. आता बाकीचं नाही मला. ज्यावेळेस उद्धव म्हणला जेव्हा तू चाललं मला घेऊन जा, अरे म्हणजे तुला घेऊन जायला आवजेव नाही ना, शरीर हिथंच राहायचं आहे आणि हे वरती लीन करायची. मग आता हे तर तुला कुठे घेऊन जातील? जसं कुठे एखाद्या वेळेस सावयव पदार्थामध्ये व्यवहार होतो आणि सावयव पदार्थ नसल्यानंतर त्याचा व्यवहार होत नाही. मग माझ्या स्वरूपामध्ये वरती लीन करायची ही माझं निधाम आहे. आणि ही नामरूप आहे ते माया कार्य ते इथंच सोडून द्यायचे, हे त्यांच्या स्वाधीन. म्हणून रामकृष्णाजीकांचे शरीर
माया कार्य असो की भूतांचं कार्य ते ब्रह्म नाही. म्हणून काय सांगतो मला झालं हाय बरं साधूंनी अधिकार परत सांगितलेलं आहे झालं. आता महादेवचं स्वरूप लोक प्रसंगाने त्यांनी परमात्म्याचं शंकरजीचं 5 तोंड 10 हात वगैरे वगैरे वरून केलं, पण माऊलीनं तसं नाही केलं. माऊलीनं शंकराचं स्वरूप वर्णन कसं केलं आहे? लिंग देखिले ते त्रिभुवन विस्तारिले असं त्यांनी लिंग पाहिलं. महादेवाचे स्वरूपाने शंकरांनी कसं माऊलीनं कसं पाहिलं? लिंग देखिले त्रिभुवन विस्तारिले. चंद्रफळ ज्या ओपिले चंद्रफळ त्याचं मेघधारा संपन्नले म्हणजे पावसाच्या धारांचाच अभिषेक असं लिंग पाहिजे. हे महादेवचे भक्त. आता काय करावं झालं नाही झालं. चला माया ने उत्पन्न किया जो अवतारण का शरीर सो हस्तपादादिक अवयव सहित और रूप सहित किया है. याते नेत्र इंद्रिय का विषय तिनका शरीर होवे है. ब्रह्म को नेत्र इंद्रिय विषय करे नाही. किती विस्तार करावा. अरे रामकृष्णाजी कोणते शरीर माया करत असल्यामुळे इंद्रियाचा विषय होतो. इंद्रियाचा विषय आहे ते ब्रह्म नाही. मग स्वरूपाच्या ठिकाणी इंद्रियाचा विषय नाही म्हणून हे वव्य माऊलींचे काय शब्दावरून संवादीचे इंद्रिय नेण्याचा भोगीचे बोलादी झोंबीचे परमय असे. इंद्रिया वाचून ते कळायचं आहे, शब्दा वाचून कळायचं आहे आणि सांगण्याच्या आधी रूप व्हायचं. आता बोलादी झोंबीचे परमायचे म्हणजे शब्द निघायच्या आधी शब्दाची ज्याची सिद्धी केली हे ज्याला कळलं म्हणून शब्दाच्या आधी ती आहे झालं. शब्द दोष काढतो, साधन दोष निवृत्त करतात. डॉक्टर इंजेक्शन देतात, रोग घालतो, रोगी तसा राहतो. तसं हे साधुसंतांचे विचार जे आहेत ते आयुधानाचा दोष हे सगळं नाहीसं होते. अधिष्ठानाला काही गरज नाही. मग ते आकार कोणता असो. मग रामकृष्णाचे काही शरीर इंद्रियाचा विषय आहेत का नाही? मग इंद्रियाचा विषय ब्रह्म नाही. मग शरीरात फरक असेल पण इंद्रियाचा विषय म्हणजे ब्रह्म नाही. ब्रह्म शब्दाच्या रहित आहे झालं, 4 वाच्याच्या रहित आहे झालं. इंद्रियाचा विषय नाहीच नाही झालं. हो. आता ज्यावेळी साधं इंद्रियाचा विषय देव सांगतो त्यावेळी कर्म उपासना असते आणि साधकाला इंद्रियाचा विषय नाही झाला. अरे वृत्तीसुद्धा नाही पुढे गेलं तर वृत्ती हे निवृत्त झाली. जनन दिशे तेथे तत्वमसी महावाक्याच्याद्वारे अहम ब्रह्मास्मी कळल्यानंतर अहम ब्रह्मास्मीचा असं निध्यास आल्यानंतर ते निध्यासाच पक्वदशाला आल्यानंतर पक्वदशा म्हणजे जसं जसं मोरत जाईल ते त्या ठिकाणचं कथनं तो न्यायचं होतं आणि मग तिथं काहीच नाही. मग त्या सुखांत मग तो सुख होतं. आता तुम्ही परमार्थाचा विचार करत नाहीत रे. सगळे सुख भोगतात पण सुखाचा रंग आणि रूप आणि जागा सांगा म्हणावा. महापापी चंडाळपासून महापंडित विद्वानापर्यंत हे सगळे सुख भोगतात पण सुख कुठे आहे? सुखाचा रंगरूप कुठे आहे सांगा म्हणा. अरे सुखाला रंगरूप नाही, सुख तुझं स्वरूप आहे पण तुला तुझ्या स्वरूप सुखाचं ज्ञान नसल्यामुळे तू कुठेतरी जागा दिली झाली. कोणी मागं मी सांगून गेलो संसारिक लोकांनी पंचविषयाला सुखाची जागा दिली. विद्वानांनी शब्दाच्या ठिकाणी सुखाची जागा दिली, कलावंतांनी कलावंताच्या ठिकाणी जागा दिली. पण हे सगळे भ्रमामध्ये झालं. सुखाला जागा नाही, सुख सुखाच्या ठिकाणी. म्हणून माऊली म्हणते आत्मात्म्याच्या ठाई देहाचा धर्म देही पाहिजे ऐसे जे ज्ञान ते आणाहात का. देहाचा धर्म देहाच्या ठिकाणी आहे कळायला पाहिजे आणि आत्म्याच्या ठिकाणी आत्मस्वरूप कसं आहे हे कळलं पाहिजे. हे दोन्ही ज्याला कळतो महात्मा. आणि मग ते आकार कोणी असो, आम्हाला आकार करणं नाही त्याला. आकार म्हणजे मायूक आहे. मग ते कुठं असो. अरे काय तुम्ही वाचता मग तुम्हाला तर म्हणावंच काय अरे म्हणून चुकीचं. तुमच्याजवळ जेवढा पैसा तेवढा धंदा. काय तुम्हाला म्हणून तरी काय करायचं. कोणी मोटरसायकल फिरतं, कोणी पायी चढतं, कोणी बायसायकलवर फिरतं, कोणी बैलगाडीत फिरतं. जेवढा पैसा तेवढा धंदा. कोणी हेलिकॉप्टरने फिरतं. हे उदाहरण द्यायचं. तसं महात्मा जो आहे ते काय वेगळं आहे. तसं महात्मा म्हणून तर
दोघं देवही स्वरूपानंद बघतो आणि साधू स्वरूपानंद बघतो, म्हणून दोन्ही देवते संत निमित्ताच्या प्रतिमा या दृष्टीने आकाराच्या दृष्टीने साधूचा आकार असला, आकार ब्रह्म नाही, त्यांच्या बोधात राहणारे महात्मे ते ब्रह्म आहेत. आकार ब्रह्म. मग ते आकार कुणाचा असो, देवाचा असो, संताचा असो, या पशुचा असो, आकार हे ब्रह्म नाही हे कोणी असो. मग त्या आकाराचं एक काही आहे आणि काही आकार रहित आहे पण सावयवी आहे, क्रियायुक्त आहे. कसं ते शरीराला काळे गोरेपणा रंबा आहे ते ब्रह्म नाही, आणि मन सावयवी आहे, क्रियायुक्त आहे पण निरावयव असल्यामुळे पण ते सुद्धा ब्रह्म नाही, कारण क्रिया आहे ना. मग ब्रह्म डोळ्याचा विषय नाही का, क्रियायुक्त नाही. मन ब्रह्म नाही, मन क्रियायुक्त आहे का ब्रह्म आहे? रूप आहे का त्याला? मनाला रूप नाही पण क्रियायुक्त आहे, मग ते ब्रह्म नाही, ते देव नाही. जे जे कळण्यात येतं ते त्या अध्यस्त आहे, आणि जे कळण्याच्या बाह्यचं कळणं स्वरूप आहे ते अधिष्ठान आहे. कळणं हे एक शंकराचार्यांनी लघुवाक्य वृत्तीमध्ये अभ्यासाचं सांगितलं आहे. रूपास देखील चक्षुष देखील मन, मनास देखील ब्रह्मात्मा. आपण रूपाला डोळा पाहतो, डोळ्याला मन पाहतं, आणि मनाला आपण पाहतो. म्हणून मनाला पाहणार तो आत्मा आहे, मन अधिक देहाधिक इंद्रिय माया कार्य आहे ती ब्रह्म नाही. मग ते कोणाचं असो असं ते. आता ही निव्वळ काहीतरी सांगायला लागले, काय करावं. चला नाही आता ते जे आहे ते सांगावं लागेल. ब्रह्मकू त्वचा इंद्रिय की अविषयता. म्हणून ब्रह्माला पाच ज्ञानेंद्रियाचा विषय नाही, पाच ज्ञानेंद्रिय अविषयाचा म्हणजे विषय नाही इंद्रियाचा. तैसे त्वचा इंद्रिय भी स्पर्श को और स्पर्श के आश्रय को विषय करे है. ब्रह्म स्पर्श का आश्रय नहीं और स्पर्श नहीं, याते त्वचा इंद्रिय का भी विषय नहीं. ही त्वचा आहे, याचा विषय काय स्पर्श आहे, आणि स्पर्शाचा आश्रय आहे त्याचा विषय आहे. मग पण ब्रह्म स्पर्शाचा विषय नाही झाला. का नाही? सावयव नाही म्हणून. का नाही? गुणस्वरूप नाही म्हणून. म्हणून त्याला स्पर्श नाही आणि त्याला रूप नाही. म्हणून रूप नाही, वर्ण नाही, रूप नाही, रंग नाही, बस निर्गुण निराकार. म्हणून तो रंग. मग आता तुम्ही ते जर स्वरूप म्हणलं तर तुम्हाला रूप आहे का, स्पर्श आहे का? आता त्याला याच्या पुढे सांगूच का तुम्हाला कळलं तर? भूक चाव नाही का, आई बाप आहेत का, प्रपंच आहे का? हे जर कळलं तर त्या माणूस म्हणायचं, त्याला देवाच्या उपकारातून मुक्त झाला म्हणायचं. हे जर नाही कळलं तर देवाच्या उपकारातून मुक्त होत नाही. ते बी सात्विक असलं तर आई बापाच्या ह्याच्यातून मुक्त होईल, सात्विक असलं तर. नाहीतर मग काय ते नको सांगायला. इकडं तिकडं आम्ही काय फिरतो म्हणजे हे तुम्ही जरी ऐकताच असला तरी देहबुद्धी जात नसते म्हणून सांगावं लागतं. ऐकताना कळत पण आपण कुठं आहेत हे कोण तुम्ही नाही कळत. म्हणून मला त्या विषयाच्या बाहेर जाऊन सांगावं लागतं. नाही एवढं सांगायची गरज नाही. इतकं जरी ऐकलं, एखाद्या वेळी जर तुम्हाला मी ब्रह्म वाटलं तर आम्ही परत घेऊ, पण वाटतं की नाही तुमचा अनुभवाचा विषय. कारण जरी तुमचा अनुभवाचा विषय असता ते तुकोबाराय तुम्हाला चाचणी कळते. ते गुरुजी माझे सांगा नातीचे गाळ बाल आणि काशी खातीचे गाळ तेव्हाच कळतात. तसं जो साधक आहे, जो महात्मा आहे, त्याचे लक्षण आपोआपच कळतात. काय गुरुजीने बोलावं सर, नातीचे बाल आणि खातीचे गाळ. तसं जो साधक आहे, जो महात्मा, त्याची शक्ती आपोआप कळते डोळस पुरुषाला. का? नित्य समाधान असणार तो जीवनमुक्त आहे, आणि अभ्यासाने समाधान करतो तो साधक आहे. आणि जो नुसतं दुःखात होर पडतो तो जीव आहे. मग ते देव असेल कोणी असेल. तुम्ही देव मानला, आम्ही देव मानत नाही. देव एकच आहे. तुकोबारांनी सांगितलं. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म
पण मूर्ख नेणेवर संत संग. अरे स्वतः ब्रह्मरूप आहे, परंतु मूर्ख म्हणजे अज्ञानी, स्वरूप जाणत नाही त्याला. देवचे बरे देवच बरे, तुका म्हणे खरे तुम्ही किती वेळीच प्रमाण आहे. मग साधूंनी सांगते तुला देव आहे तो ब्रह्मरूप आहे असं सांगतात, आणि तुम्हाला दुसऱ्याने एक व्यवहारिक जेवण एक मारले ते मी आहे असं वाटतं. पण तुम्हाला साधू सांगतात तू देव आहेस, तू ब्रह्म आहेस, असं कुठं वाटतं? अनाधिकारी म्हणून का वाटत नाही? अनाधिकारी म्हणून नाही तसं जर. म्हणून एक अभंग तुकोबाराचा फार मोठा गमतीचा अभंग आहे. काय सांगू चला आता वाचा. ब्रह्मकू रसना घ्राण श्रोत्र इंद्रिय की अविषयता. म्हणजे पाचही ज्ञानेंद्रियाचा विषय नाही. आणि मग आता कोणी म्हणते आता लय जगात असं या परवाच बाजार आहे, म्हणजे देव आम्हाला दिसला म्हणजे कसला निळा, कोणी म्हणतं जांभळा, कोणी म्हणतं पिवळा, आता कोणी म्हणतं तांबडा. अरे ते शरीराच्या ठिकाणी पंचमभूताचे रंग आहेत रे, देव नाही झालं. आता त्याच्या पुढं काय म्हणतं आम्हाला शब्द ऐकले, तो अनध्वनी ऐकलं. अनध्वनी ऐकलं असलं तर ते अधिष्ठान चेतन आहे. ते एक शरीराच्या ठिकाणी अनध्वनी भगवंताचं एक चित्त एकाग्र करण्याकरता साधन आहे, परंतु नाही. पण अनध्वनी फार मंजूळ आहे, पण अनध्वनीच्या पलीकडे आहे ते. का? कळण्यात येतं ते चेतन नाही, कळण्याचे चेतन आहे, कळण्यात येते चेतन नाही. मग पाच ज्ञान इंद्रियाचा विषय नाही, मनाचा विषय नाही, शब्दाचा विषय नाही. तो तिकडं बघ जरा, ते तुझ्या अंगावर यायला लागलेत खुर्चीवर, खुर्ची झाडून. चला लय काय सांग कोणी होता कोणी. हां, रसना इंद्रिय ते रस का ज्ञान, घ्राण ते गंध का ज्ञान, और श्रोत्र ते शब्द का ज्ञान होवे है. रस गंध शब्द ते ब्रह्म विलक्षण है, याते रसना घ्राण और श्रोत्र ते ब्रह्म का ज्ञान होवे नाही. मग पाच विषयाची व्यावृत्ती आहे, पाच ज्ञान इंद्रियाची व्यावृत्ती आहे. आता किती लोक आम्हाला बोलतात, पण आम्हाला सगळं कळतं, पण होच म्हणावं लागतं. काय सांगावं. काल ते नाही का ते निर्मला एक म्हणत होते, तीनच दिसते, तीनच दिसते. काय तुझं काय डोकं दिसतं का रे? ज्ञान त्रिपुटी रहित दिसतंय काय? पण ह्यामध्ये सगळं डबल बोलावं लागतं. वा ठीक आहे, चांगलं आहे, नाही ते सांगावं लागतं, तिथून पुढे धकवावं लागतं. असं हे तुमचं किती बोलणं आहे एवढंच की सात्विकपणा एवढं. पण सात्विकपणामध्ये असे काही दृश्य दिलं, पण वस्तू ते नाही. तिथं अरे बोलू ना बोलू दे ना झालं. हो काय सांगू तुला, ते फार वेगळं. शब्द रहित आहे, इंद्रिय रहित आहे. देव इंद्रिय रहित आहे, तुझं स्वरूप इंद्रिय. म्हणून गुरुजींनी सांगावं, महात्मा कळतो, शक्य आहे का? हो, महात्मा साधकाला कळल. अरे नाही, नामदेव राहायला आपल्याकरता काय होणार, ते महात्मे नामदेव राहायला असले तरी पण आपल्याकरता सांगतं हित मी भक्त आहे, देव हित कमी आहे, देव मला सेवा राहत नाही, माझी सेवा मी देव सेवा राहते, एवढा अधिकार असला संतांच्या ह्याच्यामध्ये कच्चे पडले. दाखवलं का ते मुक्त का असणार. मग देवाला बोलणारा जर कच्चा पडतो तर आता नाही बोलत, ते गुरुजीने बोला पुढं. का सांगू गुरुजीने सांगितलेलं, दोघं पालगावर बसून ब्रह्मचिंतन करतात. अरे ब्रह्म एक श्री गुरु आणि निष्ठावंत या दोघांमध्ये त्यांचं बघ. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाच्या निखिल परबंध माझी आत्मचर्चा विसर उदंड गाते. कोण? कृष्ण विष्णू हरी गोविंद ह्यांच्या ज्याचा नेमबद्ध झालेलं आहे, असे जे महात्मे आहेत ते या नामाच्या चिंतनात रंगलेले आणि ते आत्मचर्चा आत्म्याच्या स्वरूपाचा विचार करतात. उदंड म्हणजे स्पष्ट करतात झालं की ज्याच्यात कुठं प्रतिबंध नाही, असं अद्भुत आहे झालं. उदंड शब्द अद्भुत असतो झालं. अद्भुत म्हणजे ज्याला काही दुसरं पर्यायच नाही.
आणि आता तुम्ही दोघं म्हणतो आम्ही दोघं चिंतन करतो, आम्हाला होत म्हणावं लागतं. कशात ना आलं चिंतन करतं ते नाही. इथं हाडाच्या काड्या रक्ताचं पाणी होतं. एक 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 जर उर्मी उसळली त्याला आवरता आवरता नाकी न येते त्याला परमार्थ. पण खऱ्या महात्म्याला सगळं खोटं बोलावं लागतं एवढंच. कारण अधिकार आहेत ना. कोणी म्हणतं आम्ही आनंदाचं, अरे लाजा वाटलं म्हणतं, पण आनंद असलं विषय वासना होती कशी कळते काय? तुम्हाला आनंदात तुम्ही असल्यानंतर तुमच्या संगतीचे सोबतीचे गुणदोष कशामुळे दिसतात? कुठे तुम्हाला आनंद आहे? तसं नाही. पण आम्हाला सगळं लवड बोलावं लागतं, कारण खरं बोलण्याचा अधिकार. म्हणून गुरुजींनी सांगा माझ्या की अधिकारी पुरुषाला खरं बोलावं, बाकीच्या लवड बोललं तरच जमतं. सांगा गुरुजींनी. काय माय गेली होती भूतापाशी, हरीने मुख शायरी मुडा, हे कोणाला बोलावं लागतं? साधकाला. त्याला इतकं स्पष्ट बोलून त्याला वाटतं एकच गुरुजींनी सांगा, साधून सांगितलेल्या चुक्या जर आपल्या आहेत असा जर कळला आणि ते चुकाच्याबद्दल नाराज जर नाही झाला तो खरा साधक. चुक्या सांगणारा महात्मा आणि चुका माझ्या खऱ्याच आहेत असं वाटणारा तो साधक. आणि चुका आहेत आणि त्या चुक्याबद्दल विरोध किंवा नाराज किंवा महाराज असं काय बोलायची गरज आहे असं वाटतं तोच विषय पामर. का सांगायला लागलो? हे लोक 5 ज्ञानेंद्रियाच्या विषयारहित तुम्ही आहेत. 5 ज्ञानेंद्रियाचा विषय अधिष्ठान नाही आणि 5 विषयाचाच नाही. मग 5 विषय 5 ज्ञानेंद्रिय याच्या पहिले म्हणून इंद्रियाशी चोरून जीवित असेच पाहिजे. इंद्रियाला चोरून जेवतो म्हणजे इंद्रियाला न कळता जो सुख बघतो ते खरं. आणि ह्याच अनुभव तुम्हाला दररोज प्रत्येकाला आहे. झोपेमध्ये सुख आहे, कोणत्या इंद्रियाचा विषय? 5 विषयापैकी कोणता विषय आहे झोपेत? 5 विषय बी नाही तर 5 ज्ञानेंद्रिय बी नाहीत. सुख आहे का काय तिथं? आणि ते सुख साधू जागृतीत बघतात म्हणून ती जीवनमुक्त. ते एक तुम्हाला भगवंताने एक अवस्था दिली की सगळ्या वाचून सुख भोगायचं. बायको नको, पैसा नको, जेवण नको, अंतरून नको, पांघरून नको, वाघ आलं तरी कळत नाही, नाग आलं तरी कळत नाही, असं ते सुख आहे. आणि ते सुख तुम्हाला झोपेचं आणि ते सुख साधं अखंड बघतात. ब्रह्मपुरी वास करणे आम्हा अखंड म्हणजे स्वरूप आनंदा म्हणजे माझ्या गुरुजींनीच राहावा झाला. बाकीचे सत्वगुणात राहता म्हणून त्यांचे सत्वगुणच आनंद वाटायला लागला. आनंदात व्यवहार नाही. सत्वगुणात आनंद कळतो म्हणून ते सत्वगुण. तरी ठीक आहे बाकीच्या पेक्षा बरं, पण खरं नाही. सुखामध्ये उत्थान नाही आणि सुखामध्ये गुण नाही. आणि हे सगळे जीव तेच बघतात, पण न कळण्यामुळे त्याने कुठं आता काय करतील तर करतील तरी काय? इथे मोठमोठे टाके ढिले झालेत. हे जर मिळालं तर एक श्रीगुरूचं झालेल्याला नाही, एक मिळालं तर ईश्वर कृपा प्राप्त झालेला, नाही तर नाही मिळत कोणाला. का? हे कुठेतरी गुंतून बसलेत. काय सांगू तुला झालं. चला. ब्रह्मकू कर्म इंद्रियांकी अविषयता. आणि कर्मेंद्रियाने मी विषय होत नाही. 5 ज्ञानेंद्रियाचा विषय नाही, 5 कर्मेंद्रियाचा विषय नाही, मनाचा विषय नाही. कारण सगळ्याला विषय करतो तो कोणाला विषय होत नाही. म्हणून साधू कोणाला कळत नसतो. जे स्वरूप आनंदामध्ये रमलेले आहेत ते साधू कळत नसतील. तुम्ही साधू एक बाउट केला तरी म्हणताल, साधू तुम्ही कला म्हणताल, साधू तुम्हाला पुराण कला म्हणताल. पण तसं नाही. माऊली सांगतात पुराण सांगायचं तरी पुराणच होते, परे वैष्णव न हुशार. गायन करते गायकच होते, परे वैष्णव न हुशार. वैष्णव होणार नाही. भजन सुंदर करता येईल पण नाही ते. पुराण सांगता येईल पण नाही ते. पुराण सांगायचं तर पौराणिकच होते, परे वैष्णव न होते. मग जीवनमुक्त होणार नाही झालं. आणि जीवनमुक्त या शब्दाचा अर्थ स्वतःच्या सुखाला कशाची गरज नाही ही त्याची खूण आहे. स्वतःच्या
सुखाला कशाचीच गरज नाही, तेच सुख बघतात. आणि त्याला एकच तुम्हाला झोपेमध्ये कोणाला झोप नाही, कुत्र्याला आहे का नाही, पंतप्रधानाला आहे का नाही, पंतप्रधान कशाला झोप घ्यायची, वेळ्या त्याच्यात जगतच नाही तर. तसं म्हणून इंद्रिया वाचून सुख आहे, शब्द वाचून म्हणून हे का सांगायला आलेत. आतापर्यंत तुमची साचूकपणे भ्रांती घालवली, रामकृष्ण दिकाला देव म्हणे मग ती भ्रांती घालवली. आणि ते कशावर हे ब्रह्म असं आहे आणि असं आहे. इंद्रियाचा विषय नाही, शब्दाचा विषय नाही. नाद बिंदू कळात येतम तस्मात श्री गुरवे नमः. नाद म्हणजे अनध्वनी, बिंदू म्हणजे शून्य अवस्था. नाद बिंदू कळात येतम, कोणती कला नाही झालं आणि ह्याच्या पलीकडे येते. म्हणून कसा बोटानं दाखव तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. पण काही साधनाच्या शक्तीला ब्रह्म म्हणतात, ब्रह्माला साधनाची गरज नाही, हे कोण आहे. गंमत आहे. आता समजा हरि उच्चारण अनंत पापराशी जातेलं आहे शिक्षण मात्र. आता हरीचं उच्चारण जर केलं, ह्या हरीच्या उच्चारणाची शक्ती आहे काय, अनंत पापराशी. अनंत पापराशी म्हणजे हलके विचार नाहीसे होतात. अनंत पापराशी म्हणजे हलके विचार. आता याच्या सांगतो मला दुसरे माझे गुरुने सांगा, वासना किती प्रकारचे, वासनेचं जाळं केवढं आहे बरं, वासनेचं जाळं केवढं आहे. आणि इथं तर वासनाने मला समोर ज्यांची किंवा हरिमुखी गता हरपल चिंता त्या नाही मग जन्म घेणे लागे वासना संग. पण तेच झाले अंगे हरिरूप, ज्या वासनेमुळे जन्म येतो असं. पण हरिमुखी जर गाठलं वासना नाही होती, ते ब्रह्मरूप होतात. म्हणून 5 ज्ञानेंद्रियाचा विषय नाही, 5 कर्मेंद्रियाचा विषय नाही, मनाचाही नाही जण. आणि हे कुठंतरी मनाचं तर देव समजतात, इंद्रियात तर विषय समजतात. मग आता जाता जाता नावाच्या चिंतनाने ज्याचं नाव घेता तो प्रगट होतो, बोलतो, पण निघून जातो. आणि एकदा स्वरूप कळलं की तिथं येणं जाणं नाही, स्वरूप कळल्यानंतर येणं जाणं नाही. आणि येणं जाण्याचे भक्तीचे शेवट आहे, ते बी खास भक्त असेल तर बरं का, नाहीतर आता पण तेवढं भागत नाही. देवा बोललं तरी भागत नाही, समाधी लावली तरी भागत नाही, पाण्यावर आदर बसला तरी भागत नाही. दगड तुनच काय आमच्याकडे विशेष नाही. चला, कर्म इंद्रिय ज्ञान के साधन नहीं, हाँ किंतु वचनादि क्रिया के साधन है. हाँ 5 ज्ञान. हाँ याते 3 ते तो किसी का ज्ञान होवे नाही. कर्म इंद्रिय को कोणाचं ज्ञान होत नाही. कर्म इंद्रिय फक्त क्रियाजन्य आहे. वाचा बोलते, मग वाचा बोलले शब्दच करता कोणाला कळलं. ज्ञान इंद्रियकडून विषय कळत असतात, कर्म इंद्रियकडून क्रिया घडत असते. परंतु कर्म इंद्रियाचे अधिष्ठान चेतन विषय नाही आणि ज्ञान इंद्रियाचाही विषय चेतन नाही. तर हे फक्त जगामध्ये त्याचा उपयोग आहे. इस रीति से किसी इंद्रिय ते ब्रह्म का ज्ञान बने नहीं. म्हणून अशा रीतीने कोणत्या इंद्रियाचं ज्ञान होत नाही. कशाचं, ब्रह्म. ब्रह्माचं. हो. और मग आता आम्ही देव पाहिला म्हणून त्याचेच काय वाटतं, देव दिसला, देव पाहिला, आम्हाला हो म्हणावं लागतं कडे. अरे देव दिसायचा नाही, देव क्रियायुक्त नाही, देवाला रंग नाही, काय नाही. देव कळायचा, ते बी न कळल्यामुळे देव कळायचा म्हणतात. म्हणून एक वही अशी जबरदस्त आहे, वाचून ज्ञानेवी नाही की उपाय करशील जितके ते सुटकेचे न अधिक गुंप. माऊली 15 ते स्पष्ट बोलतात की ज्ञाना वाचून तू काय केलं तर ते गुंताय. त्याला काय वाचून ज्ञानेवी नाही की उपाय करशील. उपाय म्हणजे अनेक साधने करते, ते सुटकेचे नव्हे, ते मुक्त होणंच नाही, गुंपशी अधिक त्याच्या फास्ट पडते. म्हणून योग याग विधी येणे निषेधी गुंता घ्या झाला आहे. योग याग विधी येणे नाही, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. म्हणून रिद्धी सिद्धीला देव म्हणले. सांगू का एकदा गुरुजी सांगा आमचा थोडा विषय चांगला. आम्ही काही ऐकतो पण आम्हाला हो म्हणावं. मला इथं बाबाने एक यज्ञ केला
आणि ते यज्ञाचं तूप गंगाला गेलं. हो म्हणावं लागलं. आमच्या बाबांनी काय सांगते ते सगळं हो म्हणावं लागतं. म्हणून अद्वैत कुसरे, हो अद्वैत कुसरे असा असणारा महात्मा ऐकतात. दत्ता, शिवाजी महाराज किती होऊन गेले? शिवाजी महाराज हां, किती होऊन गेले? का बरं? कधी होऊन गेले भाई? नाही, किती होऊन गेले? 1000 शिवाजी काही का शिवाजी? एक. तसा महात्मा एक असतो. चला बघ, हे वक्ते, हे पौराणिक, हे भजन ते महात्मा नाहीत. चला. और इंद्रियते जो ज्ञान होवे सो ज्ञान प्रत्यक्ष कहिए है, प्रत्यक्ष को ही अपरोक्ष कहे है. हां याते ब्रह्म का अपरोक्ष ज्ञान बने नहीं, हां किंतु हां शब्द से ब्रह्म का ज्ञान होवे है. हो जो शब्द से ज्ञान होवे सो परोक्ष होवे है. हो. याते ब्रह्म का ज्ञान भी परोक्ष ही होवे है. शब्दाने ज्ञान होते परोक्ष. आणि 5 ज्ञानेंद्रियाचा विषय तर नाहीच नाही. इंद्रियाचा विषय अनात्मा पदार्थ प्रत्यक्ष होतो, पण खास आत्मस्वरूप आहे ते इंद्रियाचा विषय नाही. एक आहे ना. दुसरा विषय शब्दाने ज्ञान होत नाही, शब्दाच्या शक्तीवृत्तीने होते, तरी पण त्याच्यापेक्षा ते परोक्ष ज्ञान होते. आणि म्हणून मी नारायणला सांगितलं होतं. नारायणला लय पटलं एकदम. म्हणलं हे नारायण तो बोलतो, पण अपरोक्षामध्ये परोक्षाचा भ्रम असतो बरं का. अपरोक्ष कळल्यानंतर मला ब्रह्म कळलं असं म्हणून ती परोक्ष असतं. कारण अपरोक्षामध्ये व्यवहार नाही. व्यवहार म्हणजे अपरोक्ष नाही, साधन आहे. आता याला उदाहरण दिलं जातं. माऊली सांगते, समुद्राला भरतं कधी, समुद्र कधी वाहतो? समुद्र वाहतं का नाही गंगेसारखा? काय नाही. समुद्र गंगेसारखा वाहील का नाही? शक्य नाही. तसं स्वरूप कळल्यावर मन हे राम झालं, संपला विषय. सुखामध्ये व्यवहार नाही, खूण लक्षात ठेवा. स्वरूप सुखाचं ज्ञान आणि स्वरूप सुखाचा अनुभव येईल असं वाटते परोक्ष आहे. सुखामध्ये म्हणून सुख का सुखी, सुखी म्हणल्यावर जीव आला आणि सुख म्हणल्यावर ब्रह्म आलं, महात्माला. मग त्याचा विषय कुठे लिहिला आहे? पंढरीमध्ये काय म्हणते? मग अवघाचे सुखरूप होते, सुखी होते नाही, सुखरूप होते. म्हणजे त्रिपुटी रहित सुख होईल, तुला कळेल. म्हणून रामकृष्ण देखाचे शरीर ब्रह्म जीवाचे नाही. ब्रह्मचं ज्ञान 5 ज्ञानेंद्रियाने होते, 5 कर्मेंद्रियाने होते. मग कसं होते? शब्दाने होते. ते बी कसं होते? परोक्ष. अपरोक्षामध्ये व्यवहार नाही. अपरोक्षामध्ये व्यवहार नाही, त्याची खूणच आहे. एक लक्षात ठेवा. आज जर न कळलं हे शब्द विसरू नका. ब्रह्माच्या प्रत्यक्षामध्ये व्यवहार नाही. अरे तुला नाही माहीत काही गोष्टी, मी नाही सांगितली. नातून लिहिलं आहे पण नाही सांगितलं, कारण त्यांचे प्रसंग तो त्याच्याकडे नाही. सांगतो पती पत्नीच्या व्यवहारामध्ये जे सुख आहे तेच जर सांगता येत नाही तर स्वरूप सुख कसं सांगता येईल? नातून लिहिल्यावर काही इतकं उघडेल ते साधू तरी कळत नाही. इतकं उघडेल लिहिते तरी कळत नाही. भांडणं का होतात? पोराचे आई बापाचे भांडणं का होतात? ते तुका राहायला विचारते, सांगते त्याला. पुढचा विषय राहू द्यायचा. हां, दुसरा विषय सुरू व्हायला राहू द्यायचा. राहू दे मग. नवीन नाही पण त्याचा खोलासा पण एकच. कारण हेच का खाली येऊन का सांगायला लागलेत? कोणी म्हणतं आम्हाला ब्रह्म दिसलं आहे, कोणी म्हणते आमचं ब्रह्माचा अनुभव असा आहे, जांभळ्या रंगाचं ब्रह्म आहे. असे काही बोलतं, उदंड झालं, काही बोलतं झालं. तर याचं गुरूंचं एक चिंतन बंद करते. गुरुने सांगावं तो कोणाचा विषय नाही आणि त्याला कोणी विषय नाही. तो कोणाचा आणि त्याला कोणी विषय करत, म्हणून आपल्या पुढे कोणी नाही आणि आपण कोणाला कळत नाही, त्याच नाव देऊ. आपल्या पुढे दुसरं कोणी नाही आणि आपल्याला कोणी विषय करू शकत नाही. म्हणून साधू करणं फार वेगळं आहे. तुम्ही साधू कोणाला ते वक्ते आहेत, साधू वेगळं आहे.
म्हणून बहु अवघड आहे संत भेटी. पण माऊलीने सांगितलं संत कोणाला म्हणावं, तुकोबाराने सांगितलं संत कोणाला म्हणावं. माऊलीने एकच वय असे व्यवस्थित घातले, आत्मज्ञानी चोखणे संत माझी रूपणे. जे बिनचूक आत्मज्ञान आहे, ज्याला बिनचूक स्वरूपाचं ज्ञान झाले ते संत. चोखणे या शब्दात बिनचूक ज्ञान, ते बिनचूक ज्ञान म्हणजे संशयरहित ज्ञान. आणि जिथं संशय, तर आता याच्या पुढे जाऊन संशय नाही पण उत्थान होतं तरी नाही जमत. याला एकच माऊलीचा दृष्टांत खूप सुंदर आहे. झाला तूप झालं त्यात विकार नाही, बस. लोण्यात विकार आहे, दह्यात विकार आहे. लोण्यात आहे विकार, दह्यात विकार आहे, दुधात विकार आहे, पण तुपामध्ये तसं साधू तुपासारखे आहेत. मग सांग आता तूप कोणाला कळतं ते. म्हणून तर बाबाजी आपले तो काय भोजन मागते तुप पावतो. आता त्याच्यात तुपात दोन, एक साधक बिनचूक आहे तो एक तुप आहे, आणि जो महात्मा तुप आहे तो एक. म्हणून आता दुसरा विषय आहे साक्षी भाष्याचं हा हा इंद्रियाचं नाही पण साक्षी भाष्य काहीतरी असं विषय. हो साक्षाभाषा चालेल. पुढे साक्षाभाषा म्हणजे सगळ्याला जाणतो, म्हणून इंद्रियाला जाणतो.